तर धन्यवाद। जे कॅच पकडला होता सुधीर याने एक कॅच आपलं टुर्नामेंट असा कॅच होता, परंतु जे त्यांना बक्षीस दिलं गेलं होतं ते बक्षीस मात्र या अंपर पॅनल आणि कॉमेंट्री पॅनल यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था यांच्या माध्यमातून दिलं गेलं। धन्यवाद सुधीर, कारण की जे बक्षीस आपल्याला लाभलं होतं त्यांच्या माध्यमातून आमच्या नाश्त्याची व्यवस्था केली गेली। पुन्हा एकदा धन्यवाद, आभार। परंतु आपण पाहिलं तर ही टुर्नामेंट 3 दिवस आपण पाहतोय, परंतु हे फर्स्ट टाइम असं पाहायला मिळतं की बक्षीस मिळालेलं या पंच आणि कॉमेंट्री बॉक्स लाईव्ह प्रक्षेपण जे आहेत करतायत त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली गेली। आपलं बक्षीस कुठेतरी आमच्या या नाश्त्याच्या उपयोगाला आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, परंतु धन्यवाद असेल, आभार असतील। तर जाऊया मैदानामध्ये। गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर उत्तेकर। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बालकृष्ण, नॉन स्ट्राईक एंडला संजय। सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय। दुसरा सामना आपण पाहतोय मैदानात मानकोळी विपक्ष दुबल। मानकोळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय बालकृष्ण। यावेळेस आडव्या बॅटनं यावेळेस चेंडू निघून जाईल षटकारासाठी, ते मात्र प्रयत्न केले होते, पूर्णपणे झोकलं होतं या षटरक्षकानं, परंतु चेंडू सरळ सीमापार षटकारासाठी गेलाय। पहिल्या चेंडूवर 6 धाबा लागल्या जात आहेत। 6 धाब्याने अकाउंट ओपन होतंय वैयक्तिक बालकृष्ण याचं आणि संघाचं सुद्धा। धावफलकावर 6 धाबा लागताना आपण पाहतोय। पहिल्या चेंडूवर 6 धाबा, इथून मात्र असं वाढतंय अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतंय बॉल संघाच्या माध्यमातून। यावेळेस चेंडू हवेत आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये सामावतोय। फलंदाज बाद, पहिला झटका बॉल संघाला। एकंदरीत पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 6 धाबा आल्या, दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात यश आले। बालकृष्ण हा फलंदाज बाद होतोय। त्यावेळेस असं पाहायला मिळतंय एक तुम्हारी एक हमारी, परंतु डाबाची सुरुवात आहे, इथून मात्र डाबाला आकार द्यावी लागेल पुढील फलंदाजाला। पुढील फलंदाज आपण पाहतोय इंद्रपाल मैदानात जाताना स्ट्राईक एंडवर असेल। नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय संजय। पुन्हा एकदा सज्ज पहिले गोलंदाजी मार्कवर उत्तेकर। पहिले 2 चेंडूचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 6 धाबा, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय। पुन्हा एकदा सज्ज बैल राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज बैल उत्तेकर गोलंदाजी मार्कवर। आपण पाहतोय कॅमेरा एंड करून सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर।
यावेळेस उजव्या शीचा बाहेरचा चेंडू होता. सरळ चेंडू गल्ली रिजनमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धाव सरळ जोडी जाईल धावपळकावर. धावपळक 7 या अंकावर जाऊन पोहोचलाय. P1चं षटक आपण पाहतोय. एकंदरीत 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढे चक्क सज्ज होईल गोलंदाज होतेकर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस स्ट्राईक असेल संजय. संजय असेल बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल होतेकर. स्ट्राईक एंडला संजय. उत्तेकर तू संजय असा या चेंडूवर रंगेल. यावेळेस इनफिल्डच्या वरून सरळ चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. काय फटका गेलाय. एक देखना फटका. आपल्यातून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मिळतायत 4 धावा. 4 धाब्याने धावपळक 11 या अंकावर दुहेरी अंकात प्रवेश करताना आपण पाहतोय. एक इनफिल्डच्या वरून पूर्णपणे स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं P1चं षटक असतो इनफिल्डला कव्हर केलं जातं. इनफिल्डच्या वरन फटके खेळले जातात. चिप शॉट जेणेकरून खेळले जात आहेत. आपण पाहतोय टेनिस असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट लेदर क्रिकेट असो, परंतु इथे चांगला फटका पाहायला मिळाला. हॅलो 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 सज्ज होते गोलंदाज उत्तेकर. यावेळेस चेंडू वाहत येते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू पडतोय. दरम्यान 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावपळक पाहिलं तर 13 या अंकावर जाऊन पोहोचले. एकंदरीत चेंडू पर्यंत पोहोचायला पाहिजे होतं, कारण की चेंडू खूप वेळ हवेत होता. परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 13 धाबा धावपळकावर लागलेत. शेवटचा चेंडू असेल. पुण्याच्या एकदा संजय सज्ज होईल उत्तेकरच्या विरोधात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सज्ज होईल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संजय. यावेळेस काय इशाऱ्याला पंचांच्या हात समान रेषेमध्ये मिळते. एक अबांतर धाव. एक धाव जोडली जाईल धावपळकावर. 14 या अंकावर धावपळक आपण पाहतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना गोलंदाज उत्तेकर सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलटॉस चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 7 धाब्याने धावपळक पाहिलं तर 20 अंक लागले जातात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धाबा लागले. तर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर डावाची सुरुवात झाली तेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार आला, आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली तेव्हा मात्र शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला. आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 20 धाबा धावपळकर लागल्या गेल्या. तिथून मात्र किती धाबा जमवण्यात यश येईल पुढील 3 षटकामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल सुनील.
आणि स्ट्राईक कमांडवर सज्ज होईल इंद्रपाल. पहिलं षटक थोडंसं पाहिलं तर मानकली संघाकडून थोडंसं महाग राहिलं, परंतु काय अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं P1च्या षटकामध्ये. जेव्हा धावा मोठ्या रचायच्या असेल तेव्हा P1च्या षटकापासून सुरुवात केली गेली. यावेळेस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. धावसंख्या पाहिली तर स्थिर 20 या अंकावर आपण पाहतोय. पुणे चक्द सज्ज होईल सुनील गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अळक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. गली रिजन मधून क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत थोडीशी चुकी होते आणि चुकीला माफी नाही. त्या दरम्यान 2 धाबा ते मात्र जोडल्या जात आहेत. आणि आपण पाहिलं क्रिकेट म्हटलं तर एके धाब्यासाठी कुठेतरी मेहनत करावी लागते. ते मात्र एक धाव सो खर्चात दिली जाते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहिले तर. ते मात्र चुकी होते क्षेत्ररक्षकांकडून. यावेळेस अपील केली जाते पंचांकडे. यावेळेस पंचांनी आउट घोषित केलंय, कारण की बॅटची एज असावी. फलंदाज परतताना आपण पाहतोय इंद्रपाल बाद होतोय. 22 अंकावर आपण पाहतोय दुसरा गडी पाहत होतोय वर्ल्ड संघाचा. एकंदर पाहिलं तर पहिल्या षटकात 20 धावा जरूर आल्यात. या षटकामध्ये पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. तिसऱ्या चेंडूवर झेल सरळ एक्स्ट्राच्या हातामध्ये गेला. इंद्रपाल तंबूच्या आसऱ्याला जाताना आपण पाहू शकता. मात्र या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करताना मानकोळी संघ आपण पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा पहिल्या षटकामध्ये जास्त धावा जात आहेत तेव्हा तेव्हा दुसरा गोलंदाज असोय त्याला कमबॅक करणं आवश्यक असतं. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानात करत असताना सुनील. यावेळेस नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर आपण पाहतो मंगेश स्ट्राईक एंडला. 22 धावा धावपळ लागले तर दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकात 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज सुनील आपण पाहतोय. ज्यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, कुठलाही संपर्क यावेळेस बॅट आणि चेंडूचा झाला नाही. डॉट चेंडूची सांगता केली गेली. यावेळेस पाहिले तर हे षटक एक असरदार षटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या षटकामध्ये पाहिलं तर 2 धाबा दिल्यात, एक गडी बाद करण्यात यश आलेत. यावेळेस स्ट्राईक डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू. एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये 5 चेंडूची हाताळणी. जे पहिल्या चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू विकेट आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट स्वरूपात हाताळणी केली. पुणे एकदा सज्ज होईल. यावेळेस थोडासा चुकतोय रनअपमध्ये गोलंदाज सुनील. पुणे एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सज्ज होईल स्ट्राईक एंडला मंगेश. यावेळेस चेंडू पायाभर धरतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. यावेळेस पंचांचा बोट आकाशाकडे आणि मंगेश याला परतावला गेला डगआउटच्या आसऱ्याला. तिसरा धक्का, तिसरा गडी बाद वर्ल्ड संघाचा. एकंदरीत पाहिलं तर दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती झाली. धावसंख्या 22 या अंकावर, परंतु काय कमबॅकिंग गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. या षटकात आपण विचार केला तर 2 धाबा देऊन 2 गडी बाद करण्याचे यश आले सुनील याला. पहिल्या षटकात 20 धाबा आल्या होत्या. असं म्हटलं होतं की पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहिलं. पहिल्या इनिंगचा सुरुवात झाली तेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि P1चं षटकाचा शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर कुठेतरी
धाबांसाठी झगडावं लागते या फलंदाजांना. 2 विकेट्स या षटकामध्ये गमावले आहेत टीम बोली याने. नवीन फलंदाज मैदानात गेलाय महेश आणि गोलंदाज सज्ज होईल राहुल तिसरं षटक हाताळण्यासाठी. तिसरं षटक आपण पाहतोय या इनिंग मधलं. पहिली इनिंग मैदानामध्ये चालू आपण पाहतोय मानकुली विपक्षात बळचा सामना. मानकुली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम षटक स्वीकारला आणि आमंत्रण दिलं फलंदाजीसाठी. आणि आपण पाहतोय आतापर्यंत 2 षटकामध्ये बळ संघाने 22 धाबा धावफलकावर लावले आहेत 3 गड्याच्या मोबदल्यात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ बाकी. आणि जे प्रेक्षक घर बसल्या हे लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत टी-स्टारच्या माध्यमातून, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ ही स्पर्धा दमन दौरा आपण अनुभवत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सज्ज होईल गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज मंगेश. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे ते मात्र क्षेत्ररक्षक केलं जाते. दरम्यान फेकी होईपर्यंत 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. 2 धाब्याने धावफलक पाहिलं तर 24 या अंकावर जाऊन पोहोचले. 24 अंक आपण पाहतोय धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. एकंदरीत पाहिले तर पहिल्या षटकात 20 धाबा आल्या होत्या. त्यानंतर थोडंसं रोखलं गेलं या दुसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 2 धाबा जरूर आल्यात. परंतु एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिला होता वळ संघाचा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये दबदबा राहिला मानकुळी संघाचा. परंतु या षटकामध्ये दबदबा राहील कोणत्या टीमचा? गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राहुल. यावेळेस चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. या फटक्यामध्ये ताकद जोगली होती आणि सरळ चेंडूला फेकून दिला होता डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धाबांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पाहिले तर 30 या अंकावर जाऊन पोहोचले. 30 धाबा धावफलकावर लागले तर आपण पाहतोय बळ संघाच्या. आणि जर आपण पाहिलं तर मानकुळी संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जास्तीत जास्त धाबा लावण्याचा प्रयत्न करतोय बळ संघ. पुणे चक्दा सज्ज होईल गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धाबा, त्यानंतर या चेंडूवर 6 धाबा जरूर आल्यात. यावेळेस संधी म्हणू शकते, परंतु नॉन स्ट्राईक एंडने माघारी धाडलं. स्ट्राईक एंड फलंदाजाला संजय याला. संजय पण पाहतोय सलामीचा बॅटर्स अजूनपर्यंत त्याच्या बॅटमधून पाहिलं तर 2 षटकार आलेत, 1 चौकार आलाय आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. पुणे चक्दा सज्ज होईल स्ट्राईक एंडला संजय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय आणि सरळ यशच्या हातामध्ये सामावतोय. कुठलीही धाव या चेंडूवर नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळणी होते. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 30 या अंकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. 4 चेंडूची हाताळणी झाली. धावसंख्या धावफलकावर लागली गेली बळ संघाची 3 गड्याच्या मोबदल्यात 30 या अंकावर. यावेळेस आडव्या बॅटने, परंतु चेंडू वन्स माउसने निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर 34 या अंकावर जाऊन पोहोचले. 34 धाबा धावफलकावर लागले. तर तिसरं षटक प्रगतीपथावर तर पाहिलं तर 5 चेंडूची सांगता झाली. 34 धाबा धावफलकावर लागले तर 5 चेंडूची हाताळणी झाली. पुणे सज्ज होईल राहुल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस एकंदरीत पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते या सलामीला आलेला
बॅटर्स संजयच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू बॅकवर्डमध्ये जातोय. डीप स्पेलिंग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावफलक पाहिले तर 35 या अंकावर जाऊन पोहोचले. 35 धावा धावफलकावर लागल्या 3 गडच्या मोबदल्यात. आता मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकात 20 धावा गेल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक मात्र चांगलं राहिलं होतं. सुनील याचं 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होतं. आणि तिसऱ्या षटकात पाहिलं तर 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज राहुल याने. आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 35 धावा धावफलकावर लागल्यात बॉल या संघाच्या. मात्र या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल, शेवटचं षटक असेल, कोण गोलंदाजी मार्कवर येईल. 3 षटकाची समाप्ती आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावर लागल्यात 3 गड्याच्या मोबदल्यात. तर गोलंदाजी मार्कवर संदीप असेल. यावेळेस शेवटचं षटक असेल. आणि धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 35 लागली. 3 षटकाची समाप्ती आपण पाहिली असेल, परंतु शेवटचं षटक असेल. आपण पाहिलं तर या षटकामध्ये किती धावा येतील हे मात्र स्कोरबोर्ड कितीवर रोखण्यात यश येईल मानकोळी संघाला आणि किती धावांचं डोंगर असेल गोल संघाच्या माध्यमातून पाहिलं तर 35 धावा 3 षटकाच्या समाप्तीवर लागलेत. आणि या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा तरी त्यांच्या माध्यमातून पाहिलं तरी येणं गरजेचं असेल, परंतु त्यापेक्षा चांगली गोलंदाजी राहील का. गोलंदाज संजीप सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस गती परिवर्तन होतं. चेंडू सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावफलक पाहिलं तर 36 या अंकावर जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागली. यावेळी स्ट्राईक एंडला असेल महेश. यावेळी चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र चांगली झेल पकडली जाते. तर मात्र फलंदाज ठरतोय फेल. चौथा गडी बाद होतोय वर्ल्ड संघाचा. नवीन फलंदाज शिपा जातोय मैदानामध्ये, परंतु स्ट्राईक एंडला सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय संजय. आतापर्यंत पाहिलं तर 26 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा अजूनपर्यंत जमवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्याचे यश आलं संदीप याला. पुणे एकदा सज्ज होईल संदीप गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय संजय असेल स्ट्राईक एंडला. या षटकात पाहिलं तर आतापर्यंत शांत क्रिकेट चाललंय. 1 विकेट जरूर मानगुच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आली. यावेळी सरळ गोलंदाजच्या वर्ण फटका. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय, परंतु 2 धावेपासून रोखू शकलं नाही संजय याला. 2 धाब्याने धावफलक पाहिलं तर 38 या अंकावर जाऊन पोहोचले. 38 धावा धावफलकावर लागले. तर 4 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय वर्ल्ड संघ. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना एकंदरीत पहिल्या षटकात पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या. तिथून मात्र जर पाहिलं तर त्यानंतर 1 षटकार आणि चौकारच मारू शकलेत.
आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 38 धावा धावपळकावर. पुढे एकदा सज्ज होईल संदीप गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल त्याच्या विरोधात स्ट्राईक एंडला सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय संजय. ज्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मिडके क्षेत्रामध्ये जातोय, डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने धावपळक पाहिलं तर 39 या अंकावर जाऊन पोहोचले. 39 धावा धावपळकावर लागले. तर शेवटचं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि पुढील 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल संदीप गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, तर इथं कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. धावसंख्या स्थिर 39 या अंकावर. ज्यावेळेस मात्र शेवटचा इनिंगचा चेंडू असेल, या षटकातला चेंडू असेल. यावेळेस अडक्यातने केलंय, एकच धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धावपळक 40 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 4 गड्याच्या मोबदल्यात इनिंगची समाप्ती होते. वर्ल्ड संघाची धावसंख्या आपण पाहतोय 40. 4 गड्याच्या मोबदल्यात 41 धावांचा आव्हान असेल मानकोळी संघासमोर. आणि पुढील 2 संघांना मी विनंती करतोय, टेंबवली आणि खारबाव दोन्ही संघाचे कर्णधारांनी लगेच यायचे नाणेफेक करण्यासाठी. टेंबवली आणि खारबाव दोन संघांच्या कर्णधारांना लगेच यायचे. टेंबिवली संघाचा कर्णधार आणि खारबाव संघाचा कर्णधार. तर खारबाव संघाचा कर्णधार आणि टेंबिवली संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी लगेच यायचं टॉससाठी. टेंबिवली संघाचा कर्णधार आलेला आहे, खारबाव संघाचा कर्णधार आपण या टॉससाठी. तर येथे नाणेफेक केली जाते. नरेश माळी यांच्या शुभ हस्ते आपण एका साईडला पाहतोय टेंबिवली विपक्षात खारबाव. आपण पाहू शकता खारबाव विपक्षात टेंबिवली असा नाणेफेक केली जाते. तर नाणेफेक जिंकली आहे.
कारभाव संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रण दिले ते टेंबोली संघाला. 2 बॅटर्स आपण पाहतोय मैदानात जाताना. मानकोळी संघाकडून सलामीचे फलंदाज. तर एकंदरीत आपण विचार केला तर इनिंग जेव्हा समाप्त झाली धावफलक पाहिले तर 40 अंक लावलेत वर्ल्ड संघानं. 41 धावांचा पाठलाग करायचा मानकोळी संघाला. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बालकृष्ण आणि नॉन स्ट्राईक एंडला दयानंद. स्ट्राईक एंडला बंडू आणि हॅलो. तर दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानात चालू होतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर बालकृष्ण. ज्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु निर्धाव चेंडूची सांगता सुरुवात मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर चांगली झाली. कुठली धाव या चेंडूवर नाही. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बंडू. नॉन स्ट्राईक एंडला दयानंद. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल बालकृष्ण. 41 धावांचा पाठलाग करतोय टीम मानकोळी आपण पाहतोय. यावेळेस मंकड विकेट आणि फलंदाज बाद. आणि आपण पाहतोय बीसीसीआय ICCच्या नियमानुसार मंकड विकेट दिला जातोय आणि एक विकेट इथं मात्र प्राप्त करताना बळ संघाच्या माध्यमातून कुठली धावफलकावर नाही. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. एकंदरीत पाहिलं तर 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस आडव्या बॅटने ते मात्र काय क्षेत्ररक्षण झालंय. पूर्णपणे जोखून घेतलंय. 2 धाबा कंप्लीट केले गेलेत. 2 धाब्याने अकाउंट ओपन झालंय. आडव्या बॅटने फटका होता. एकंदरीत पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूची हाताळणी झाली. 2 धाबा धावफलकावर लागलेत मानकोळी संघ आपण पाहतोय. दुसऱ्या इनिंग मध्ये 41 धाबांचा पाठलाग करतोय. पुणे चक्ता सज्ज होईल बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बंडू. यावेळेस एक्स्ट्राच्या वरने चेंडू गेलाय. लेग स्लिपच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. एकच धाव मिळाली ते या चेंडूवर. एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 3 या अंकावर आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूची हाताळणी झाली आणि ज्याप्रमाणे वर्ल्ड संघाने सुरुवात केली होती पहिल्या P1च्या षटकामध्ये 20 धावा जमवण्यात यश आलं होतं. त्यानंतर थोडासा दबदबा राहिला होता मानकोळी संघाचा. पुन्हा एकदा सज्ज होईल बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू सरळ एस्ट्यावर आदळतोय. फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. फलंदाज बाद होईल डगआउटच्या आसऱ्याला कमलाकर.
एकंदरीत पाहिलं तर दुसरा गडी बाद झालाय. दुसऱ्या गडीचं पतन आपण पाहतोय. यावेळेस पाठच्या चेंडूवर गडी बाद झाले. धावसंख्या 3 या अंकावर. तर मात्र असं वाटतं की पी1चं षटक कुठेतरी चांगली हाताळणी झाली बॉल संघाच्या माध्यमातून पाहिलं तर मात्र 41 धावांचा पाठलाग करतोय मानकोळी संघ. नवीन फलंदाज मैदानात जातोय रूपचंद. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बंडू. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल रूपचंद. पुणे एकदा सज्ज बैल गोलंदाज बालकृष्ण. चांगली गोलंदाजी या षटकात विचार केला तर आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केलेत या गोलंदाजानं. पी1चं षटक एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. पुणे सज्ज होईल बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल नवीन फलंदाज रूपचंद स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडू हा बेते. क्षेत्ररक्षक चेंडू परत येण्याचा प्रयत्न करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धाब्याने धावपळक पाहिलं तर 5 या अंकावर पहिल्या षटकाचं समाप्ती होते. पी1चं षटक पाहिलं तर चांगली हाताळणी झाली. पहिल्या चेंडूपासून एक दबदबा कायम ठेवला गोलंदाज बालकृष्ण याने. परिणाम स्वरूपी आपण पाहिलं पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावर मानकोळी संघाची 5 या अंकावर. 5 धावा धावपळकावर लागल्यात. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे मानकोळी संघाला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. मात्र नवीन गोलंदाज कोण असेल दुसरं षटक हाताळण्यासाठी? इंद्रपाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. 41 धावांचं पाठलाग करायचा आहे विजयासाठी. 41 धावा कराव्या लागतील मानकोळी संघाला. त्याप्रमाणे आपण पहिलं इनिंगमध्ये खेळ पाहिला असेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमवल्या होत्या वर्ल्ड संघानं. एकंदरीत अटॅकिंग क्रिकेट पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहिला होता. आणि जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर इनिंगची सुरुवात होते. फर्स्ट इनिंगमध्ये पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट पी1च्या षटकामध्ये केलं जाते. त्याचाच एक वापर एकंदरीत पाहिला तर वर्ल्ड संघाने पूर्णपणे समाचार घेतला होता गोलंदाजाचा. परंतु जेव्हा जेव्हा दुसऱ्या इनिंगचा खेळ पी1चा असतं तेव्हा मात्र सावध पवित्रा घेतला जातोय. परंतु सावध पवित्र नाही तर या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत मानकोळी टीमचे. चांगली गोलंदाजी एकंदरीत राहिली बालकृष्ण याची. सज्ज होईल गोलंदाज इंद्रपाल गोलंदाजी मार्कवर. सज्ज होईल स्ट्राईक एंडला फलंदाज बंडू. सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर इंद्रपाल. यावेळेस सफल होऊन सरळ चेंडूला निघून गेला. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामधून सीमा रेषा पार चौकार. 4 धाब्याने धावपळक पाहिलं तर जाऊन पोहोचले 9 या अंकावर. 9 अंक लागले जात आहेत धावपळकावर. एकंदरीत थोडस सफल झाले होते. सफल होऊन सरळ स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला चौकारासाठी. सज्ज होतो गोलंदाज इंद्रपाल. ज्यावेळेस चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाही. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत यावेळेस धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 1 धाव जोडली जाईल धावपळकावर. 10 अंकावर धावपळक आपण पाहतोय.
रूपचंद आउट होतोय. तंबूमध्ये परतताना आपण पाहतोय नवीन फलंदाज संदीप जातोय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय बंडू. न स्ट्राईक एंडला असेल नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावर दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीची फलंदाजी आतापर्यंत झाले 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठेतरी धावांसाठी झगडताना आपण पाहतोय. या षटकात आपण पाहिलं तर सुरुवात मात्र चौकारणी झाली होती, तर मात्र जे मोमेंटम आहे ते कोणत्या संघाकडे जाईल, कारण की पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी धावचित झाला रूपचंद. यावेळेस आडवे बॅटने सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. तरी ते मात्र धावचित स्वरूपात बाद होतोय बंडू. एकंदरीत पाहिलं तर या 2 चेंडूवर 2 रनआउटच्या विकेट गमावले जात आहेत. सलामीला आलेला हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. धावा येत नाही, कुठेतरी झगडावं लागतंय, मोठे फटके येत नाही. एक चौकार जरूर आतापर्यंत आलाय. धावा 41 बनवायचे आहेत मानकुळी संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. नवीन फलंदाज सुनील जातोय मैदानामध्ये. न स्ट्राईक एंडवर असेल स्ट्राईक एंडवर संदीप आपण पाहतोय. एकंदरीत पाहिलं तर 4 गडी बाद झालेत मानकोळी संघाचे. सज्ज होईल स्ट्राईक एंडवर संदीप. अपेक्षा असतील संदीप कडून मोठे फटके येणे गरजेचं आहे मानकोळी संघाकडून आपण विचार केला तर. यावेळेस एक ट्रॅकिंग फटका क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलक पाहिले तर 13 या अंकावर जाऊन पोहोचले. 13 अंक धावफलकावर लावले जात आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूची हाताळणी झाली. 13 धाबा धावफलकावर लागलेत. यावेळेस पुणे एकदा स्ट्राईकवर असेल संदीप, कारण मागील चेंडूवर 2 धाबा कंप्लीट केल्या. ज्यावेळेस लेट कटचा फटका क्षेत्ररक्षण आहे त्या मध्ये, परंतु गलीमधून क्षेत्ररक्षण जाईल. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमीत कमीत असं वाटलं होतं की दुसरी धाव होऊ शकते, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावफलक 14 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू टाकून झाले या षटकामध्ये. आपण पाहतो दुसरं षटक प्रगती पथावर. शेवटचा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस पंचांचा इशारा काय येईल, उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू आणि एक अपांतर धाव वाईटच्या रूपाने जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 15 या अंकावर आपण पाहतोय. 15 अंक धावफलकावर लागले तर दुसरं षटक प्रगती पथावर. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. ज्यावेळेस सुरेख डिलिव्हरी, सुरेख डिलिव्हरी. तर आपण पाहतोय धावफलकावर 15 धाबा लागलेत.
15 धापा झाल्यात. एकंदरीत विचार केला तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पुढील 12 चेंडूमध्ये विचार केला तर 26 धापांची आवश्यकता. एकंदरीत 13.00 अशी सरासरी गाठावी लागेल मानकुळी संघाला या विजयाचा पल्ला गाठायचा असेल तर. परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली या 2 षटकामध्ये तशीच गोलंदाजी करावी लागेल बॉल संघाला. आणि म्हटलं जातं प्रयत्न आणि सातत्य आपल्याजवळ असेल तर कुठली गोष्ट अशक्य नाही. परंतु तिसरं षटक प्रगतीपथावर यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या 16 या अंकावर आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 25 धाबांची आवश्यकता. 25 धाबा 11 चेंडू चा समीकरण येऊन टेपलंय. स्ट्राईक एंडला फलंदाज सुनील. स्ट्राईक एंडला सुनील आपण पाहतोय. यावेळेस मोठा पटका खेळायचा होता परंतु या चेंडूवर कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिर 16 या अंक आपण पाहतोय धावफलकावर. पुढे एकदा सज्ज होईल शिवा गोलंदाजी मार्कवर. पुणे एकदा त्याच्या विरोधात स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सुनील. यावेळेस काय इशारा तो पंचांचा? व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलने एक धाव जोडली जाईल धावफलकावर. धावफलक 17 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 17 अंक आपण पाहतोय धावफलकावर लागले गेलेत. यावेळेस फुलटॉस चेंडू समाचार घेतलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्वेरले क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. यावेळेस प्रॉपर टायमिंग साधलं होतं. ज्याप्रमाणे फुलटॉस चेंडू दिसला तसेच गोळीच्या वेगाने चेंडू सरळ षटकारासाठी गेला. 6 धावा धावफलकावर सोडल्या जातील. 6 धाब्याने धावफलक पाहिलं तर 23 या अंकावर जाऊन पोहोचले. 23 अंक आपण पाहतोय धावफलकावर. आता मात्र इक्वेशन पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. 9-18 असं इक्वेशन येऊन ठेपलंय. 9 चेंडूमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. पाहिलं तर अजूनपर्यंत सामना 50-50 अवस्थेमध्ये. कारण 9 चेंडूमध्ये 18 धावा कराव्या लागतील मानकुली संघाला. तर मात्र 9 चेंडूमध्ये रोखू शकेल का मानकुली संघाला टीम वल? यावेळेस चेंडूचा प्रहार. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग षटकार. चेंडू द्यायचा मैदानामध्ये कारण की पटक्यामध्ये ताकद होती आणि चेंडू सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. एक जबरदस्त फटका आपलातून फटका. 6 धाब्याने धावफलक पाहिलं तर 29 या अंकावर जाऊन पोहोचलंय. इथून मात्र विचार केला तर 8 चेंडूमध्ये 12 धाबांची आवश्यकता. 8-12 असं समीकरण. आणि या 2 षटकाराने इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये मानकोळी संघ. आतापर्यंत विचार केला तर या षटकात 4 चेंडूची हाताळणी झाली. 8-12 8-12 असं समीकरण आपण पाहतोय. 8 चेंडूमध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. धावफलक आपण पाहतोय 29 या अंकावर. 29 अंक आपण पाहतोय. तर मात्र पुण्याच्या सज्ज होईल शिवा. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय.
सुनीलच्या बॅटमधून 2 षटकार. नाही ते मात्र दबदबा कायम राहिलाय मानकोळी संघाचा या 2 षटकारानं. यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षक आहे स्वेरले क्षेत्रामध्ये. एकच धाबावर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धावफलक 30 या अंकावर जाऊन पोहोचले. मी अगोदरच म्हटलं होतं की संयम आणि सातत्य जर आपल्या जवळ असेल तर अशक्य कुठलीच गोष्ट नाही. हेच दाखवत असताना फलंदाज सुनील यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. काय इशारेल बॅटच्या साह्याने धावा आल्यात. बॅटची आतली कड होती. सरळ चेंडू निघून गेला चौकारासाठी. एक नशिबाचा चौकार परंतु धावाला आकारणी देणारा चौकार. धावसंख्या 34 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 34 या अंकावर. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक असेल 7 धावा विजयासाठी मानकोळी संघाला. परंतु तिसरं षटक खूप महागडं ठरलं. 19 धावा या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज शिवा याने. आणि काय फलंदाजी राहिली. आउट ऑफ द पार्क पाठवून दिलं चेंडूला. शिवाच्या बॅटमधून सुनीलच्या बॅटमधून 2 षटकार आले. 2 षटकार पण पाहिले सुनीलच्या बॅटमधून. आणि तीच एक शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर 7 धावा विजयासाठी 6 चेंडूमध्ये. मात्र इथे शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर प्रवीण. ते मात्र इक्वेशन पाहिले तर 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. अभिमन्यूची एक गोष्ट मात्र सांगून जाते. हिमतीने हारा पण तो हिम्मत हरू नका. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. कारण की 6 चेंडूमध्ये 7 धावा एक साधं सोपं समीकरण. परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे भाकीत अजून करू शकला नाही. इथे मात्र गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. 6 चेंडू 7 धावा असं समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवर मागच्या षटकामध्ये बिग हिटिंग दाखवली जातो फलंदाज स्ट्राईक एंडवर. यावेळेस पायावर आदळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते. यावेळेस काय इशारा धावचीच्या स्वरूपात सुनील याला परतावं लागेल डग आउटच्या आश्रयाला. फलंदाज बाद. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट. ते मात्र इक्वेशन पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. आणि मी अगोदरच म्हटलं होतं की संयम आणि सातत्य राखणं आवश्यक असतं. कुठली गोष्ट अशक्य नाही. आपण जर आपले प्रयत्न चांगले असतील तर आपल्याला यश नक्की लाभेल. आणि इथे मात्र प्रयत्न चांगले राहिले गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं तर चांगल्या चेंडूची हाताळणी. पायावर चेंडू आदळला होता. अपील केली गेली होती. त्यानंतर बघितलं गोलंदाजानं की स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला होता. रनआउटच्या स्वरूपात सुनील याला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. मात्र यावेळेस संदीप असतील स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज राहुल न स्ट्राईक एंडला. पुण्याचे एकदा प्रवीण सज्ज होईल. 5 चेंडू 7 धावा. यावेळेस डॉट चेंडूची सांगता काय सामना पाहायला मिळतोय. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मागे समीकरण बदलताना. आता मात्र 4 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. 7 धावा 4 चेंडू. 4 चेंडू 7 धावा. सज्ज होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस
धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, मात्र एक धाव जोडली जाईल धावपळकावर. धावपळक 35 या अंकावर जाऊन पोहोचलाय, परंतु धावच्या स्वरूपात राहुल बाद झालाय. नवीन फलंदाज रणजित जातो मैदानात, पण तो स्ट्राईक एंड पाहिलं तर संदीप पुणेचकदा असेल. इथे मात्र थोडेसे क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूला थोडस चेंडू त्याच्या पोटाला लागलाय, थोडीशी दुखापत झाली मैदानात. कारण की आपण पाहतोय झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, एकंदरीत हा झेल पकडला असता तर कुठेतरी एक धाव वाचली असती आणि संदीप याला तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. पण तो जर आणि तर मैदानात काय घडतंय ते मात्र आपल्याला इथे दिसतंय, परंतु तिथे एक धाव जरूर आली. मात्र इथं इक्वेशन पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. काय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की मानकोळी संघ शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धावा हव्या आहेत, इथून मात्र सहज सामना जिंकून जाईल. परंतु हे 3 चेंडू काय गोलंदाजी राहिले प्रवीण याची, पूर्णपणे आपला दबदबा कायम ठेवलाय, बंदिस्त केलं गेलंय फलंदाजांना आणि परिणाम स्वरूपी आपण पाहतोय आता मात्र इक्वेशन येऊन ठेपलंय. 3 चेंडूमध्ये 6 धावा, 6 धावा विजयासाठी 3 चेंडूमध्ये काय सामना रंगलाय. आपण पाहतोय एक रंगतदार सामना आणि अशीच सामन्याची प्रेक्षक वाट पाहत असतात. तसाच सामना आपण पाहतोय, जे प्रेक्षक घर बसल्या या मॅचचा आनंद घेत असतील. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मानकोळी विपक्षात वर्ल्ड आता मात्र 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी राहिली प्रवीणची या 3 चेंडूवर, काय एक अचूक टप्प्याची गोलंदाजी. एक झेल जरूर सुटला, परंतु दुसऱ्या धावेत असताना फलंदाजाला रनआउट स्वरूपात परतावं लागलं. तर मात्र इक्वेशन आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या वर्ल्ड संघ, टाइम वेस्ट करू नका. तर 3 चेंडू आणि 6 धावा, 6 धावा आणि 3 चेंडू, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रवीणच्या विरोधात सज्ज होईल संदीप. 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. या वेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला जरूर. ज्या वेळेस 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात, मात्र इथे या 2 चेंडूचा आपण विचार केला तर 2 झेल सुटलेत. इथे मात्र झेल पकडले असत्या तर कुठे तरी हे 2 झेल शेवटच्या चेंडूला सांगून गेले असते, परंतु जर आणि तर मैदानात मानलं जात नाही. जे आपण प्रदर्शन मैदानात करतो तेच कुठेतरी या सामन्याचं चित्र सांगून जातोय. तर क्षेत्ररक्षकाला इजा झाले. जर आपण पाहिलं तर 2 झेल सुटल्या आणि 2 क्षेत्ररक्षकांना दुखापत झाली मैदानात. कुठेतरी एफर्ट दाखवताना थोडेसे इजापत झाले, कारण की आपण ही स्पर्धा पाहतोय 40+ 40 वर्षाच्या वरील सर्व खेळाडू आणि आपलं फिटनेस महत्त्वपूर्ण असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर एक तंदुरुस्तपणा या क्रिकेट खेळण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं. मात्र या चेंडू नंतर इक्वेशन पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. एक चौकार मानकोळी संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतोय. आणि हे 2 चेंडू कशी गोलंदाजी राहील प्रवीण याची. 2 डॉट चेंडू असतील तर वर्ल्ड संघाला मात्र विजय
संपादन करून देऊ शकतो, परंतु जर आणि तर क्रिकेट विश्वास ठेवत नाही. आपण जे प्रदर्शन मैदानात करू तेच आपल्याला सामन्याचा निर्णय कळवेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बळ संघ, कारण की आपल्याला आजचा शेड्यूल पूर्ण करायचा आहे. आज या स्पर्धेची आपण मेगा फायनल पाहणार आहोत. भिवंडी ग्रामीण 40+ चे आयोजन आपण पाहतोय दमन दौरा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे मध्ये आपण पाहतोय. एका साईडला बल तर एका साईडला मानकोळी, आणि शेवटच्या या मॅच मध्ये आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. काय सामना येऊन ठेपलाय या शेवटच्या क्षणाला. एकंदरीत पाहिलं तर 50-50 अवस्थेमध्ये असे सामने प्रेक्षकांना आवडतात. आपण जेव्हा मैदानात जातोय मॅच पाहण्यासाठी तेव्हा अशाच सामन्याची त्यांना आतुरता असते, आणि तसाच सामना आपण पाहतोय या मैदानामध्ये. आणि जे प्रेक्षक या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत असतील, आपण पाहतोय दमन दौरा भिवंडी ग्रामीण 40+ चे हे महासंग्राम. ती स्टारच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून हे प्रक्षेपण दाखवलं जात आहे. सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि एक रंगतदार सामना आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बळ संघ, टाइम वेस्ट करू नका, कारण की क्षेत्ररक्षणात दुखापत झाली त्या कारणास्तव थोडासा सामना थांबला होता, परंतु पुन्हा एकदा सामना चालू होईल. परंतु काय सामना रंगलाय. आमचे स्कोरर विशाल नाईक आमच्या समोर एक चांगली स्कोरिंग, आणि मला अनेक समालोचन म्हटलं तर पाठीचा कणा मानला जातो स्कोरर. तेच आम्हाला या 3 दिवसामधून चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून अचूक धावा आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात, अचूक विकेट आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहेत, आणि तेच आमच्या आवाजातून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून आमचा आवाज पोहोचवला जातोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बळ संघ. ते मात्र सामना येऊन टेपलाय. 2 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. आमचे पंच सुनील म्हात्रे, ऑस्ट्रेलियन डेव्हिड शेपर्ड यांची एक प्रतिकृती आपण पाहतोय. आज आमच्या समेत जोडले गेलेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली पंचांची भूमिका राहिली आहे. सुनील म्हात्रे आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवर दाखवलं जात आहे. एक कॉमेंट्री बॉक्स, स्कोरिंग आणि आमच्या समेत 3 स्टारचे लाईव्ह प्रक्षेपण सेट दाखवलं जात आहे. आणि त्यांच्या समेत सुनील म्हात्रे भिवंडीचे पंचांच्या भूमिकेत आपण सातत्यानं पाहिलंय. तर जाऊया मैदानामध्ये. 2 चेंडू 4 धाबा, 4 धाबा 2 चेंडू. ते मात्र त्या 2 चेंडूमध्ये 4 धाबा होतील का
हे 2 चेंडू डॉट बॉल निघतील का? गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडवर संदीप 2 चेंडू 4 धावा. यावेळेस गती परिवर्तन आणि यावेळेस बॅटची एज सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज बाद डगआउटच्या आसऱ्याला. मात्र काय सामना येऊन टेपलाय असं वाटलं होतं. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 7 धाबांची आवश्यकता होती. आता मात्र 1 चेंडूमध्ये 4 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात जातोय अंजन. तर नवीन फलंदाज अजय. तर अजय याला विजय मात्र संपादन करावं लागेल. 1 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता. संदीप तंबूत परततोय. एक निराशा घेऊन आलाय, परंतु जो फलंदाज स्ट्राईक एंडवर असेल त्याला मात्र मानकोली संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर या चेंडूवर चौकार मारावा लागेल. आणि जर बोल संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर या चेंडूवर रोखावे लागेल या 4 धावा. तर गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. इथे समीकरण येऊन टेपलंय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय अजय करेल का विजय, परंतु गोलंदाज विरोधात प्रवीण. यावेळेस आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू अडवला जातोय. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि इथे मात्र विजय होतोय वर्ल्ड संघ. हार्ड लक टू मानकोळी. आणि या मॅचचा ठरेल सामन्यावरचा पुरस्कार ज्याने 6 चेंडूमध्ये 7 धावा रोखल्या आणि आपला विजय साध्य करून दिला. वर्ल्ड संघाचा प्रवीण ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि प्रवीण याला 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. प्रवीण पाटील रुपेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीणसाठी. कारण की काय गोलंदाजी राहिली. 6 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या होत्या. मानकोळी संघाला असं वाटलं होतं की सहज पूर्ण होतील, परंतु काय गोलंदाजी राहिली. त्या 7 धावा रोखल्या गेल्या आणि या मॅचचा तोच ठरतोय प्रवीण सामनावीरचा पुरस्कार. प्रवीण आपण लगेच यायचंय.